मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाहीये, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, हा आजकाल वाढता प्रश्न आहे. आम्ही जेव्हा जेव्हा वास्तू परीक्षणाला जातो तेव्हा हा प्रश्न आम्हाला हमखास विचारला जातो. घरातील कोणती जागा अशी आहे जिथे अभ्यासाला बसलं पाहिजे? पाहायला गेलं तर शास्त्रानुसार घरामध्ये बऱ्याच ठिकाणं अशी आहेत तिथे आपण अभ्यासाला बसू शकतो. ज्या ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळते, आपले विचार खुलतात, अशी दिशा असते ती म्हणजे ईशान्य दिशा. ईशान्य दिशा जिथे देवाचं स्थान आहे तिथे आपलं डोकं आपसुकच शांत होतं, आपल्या विचाराला प्रगती मिळते आणि आपण अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. त्यामुळे ईशान्य हा सगळ्यात पहिला ऑप्शन होऊ शकतो. उत्तर या शब्दातच उत्तर मिळतं. तर उत्तर दिशा ही अशी आहे जिथे आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतात. त्यामुळे उत्तर दिशेला फेस करून आपण अभ्यासाची दिशा ठरवू शकतो. बसू नये अशी दिशा बघायला गेलं तर ती आहे वायव्य दिशा, एअर एलिमेंट, जिथे विचारांना स्थिरता मिळत नाही, जिथे विचार आणि मन दोनही तरंगात असतात. त्यामुळे तिथे अभ्यास करणं टाळावं. घरातील ब्रह्मस्थान, तिथे कधीही अभ्यासाला किंवा महत्वाच्या गोष्टींचं डिस्कशन करायला बसू नये, कारण आपण कॉन्क्लुजन पर्यंत पोहोचत नाही. तिथे आपल्या विचारांना अस्वस्थता येते आणि त्यामुळे अशी दिशा आपण नेहमी टाळावी. घरातील आग्नेय दिशा जी आहे ती प्रगतीला गती देणारी दिशा आहे. त्यामुळे आग्नेय दिशेचा वापर सुद्धा आपण अभ्यासासाठी करू शकतो. त्यामुळे तुमच्या अभ्यासाची दिशा कोणती आणि तुम्हाला जर असा काही चांगला गायडन्स हवा असेल तर आपल्या घराचं वास्तू परीक्षण नक्की करून घ्या आणि आपल्या अभ्यासाची आणि वर्क फ्रॉम होमची जागा कोणती हे निश्चित करा. धन्यवाद.